नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गूगल इनपुट टूल मराठी कसे डाउनलोड करावे. मित्रांनो, आपल्याला पीसीवर काम करत असताना किंवा लॅपटॉपला आपल्या ऑनलाईन कामासाठी आपल्याला गूगल इनपुट टूल मराठी याची आवश्यकता भासत असते. मित्रांनो, सर्वप्रथम क्रोमला गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्रोमला सर्च करून घ्यायचं आहे गूगल इनपुट राजभाषा मराठी. या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या सर्च करून घ्यायचं आहे गूगल इनपुट राजभाषा मराठी आणि या कीवर्डला आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. कशा पद्धतीने हे गूगल इनपुट आपण इन्स्टॉल करणार आहोत हे सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन बघणार आहोत. मित्रांनो, या पद्धतीचं आपल्याला कीवर्ड सर्च केल्यानंतर पहिली जी साईट आपल्यासमोर येणार आहे राजभाषा.net. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जी पहिली वेबसाईट आलेली आहे त्याच वेबसाईटला मित्रांनो आपल्याला या ठिकाणाहूनच आपल्याला हे इनपुट टूल हे ड्रायव्हर आपल्याला या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो गूगल इनपुट टूल फुल ऑफलाईन डाउनलोड. आपल्याला या ठिकाणी अनेक प्रकारच्या भाषा हिंदी, इंग्रजी, मराठी या सर्व भाषा या ठिकाणाहून आपल्याला घेता येऊ शकतात. या ठिकाणी मी क्लिक केल्यानंतर राजभाषा.net याचं होमपेज या ठिकाणी ओपन झालेलं आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व बघू शकतो. या ठिकाणी आपण 4 नंबरलाच मराठी दिलेला आहे. वरती गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी देखील 4 नंबरला आपल्याला दिसत आहे गूगल इनपुट टूल ऑफलाईन इन्स्टॉलर या ठिकाणी दिलेलं आहे मराठीचं. या ठिकाणी आपण हे विंडोज XP, विंडोज 7मध्ये, विंडोज 10मध्ये आणि जर आपली कॅम्प्युटरची रॅम 32 बिटची असेल, 64ची असेल तरी आपण या ठिकाणाहून डाउनलोड करू शकतो. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोडचं पेज आपल्यासमोर येणार आहे. मित्रांनो, सिंपल अशी प्रोसेस आहे. या ठिकाणी आपल्याला एक चेकबॉक्स देण्यात आलेला आहे आय एम नॉट रॉबोट. ह्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला ही फाईल आपण कोणत्या फोल्डरला डाउनलोड करणार आहोत ते आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आपण हवं तिथं ही फाईल आपण डाउनलोड करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी ही फाईल डाउनलोड करून घेतो आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ही फाईल या ठिकाणी डाउनलोडच्या या ऑप्शनला जाऊन आपल्याला कोणत्या ठिकाणी डाउनलोड केली आहे ते देखील आपल्याला बघता येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी माझी फाईल ही काही सेकंदातच डाउनलोड झालेली आहे. माझी फाईल ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी मी ओपन केलेलं आहे. या पद्धतीचं आपल्याला इंटरफेस येणार आहे. याचा गूगल इनपुट मराठी राजभाषा याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सिंपल रन इन ॲडमिनिस्ट्रेटर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर दोनदा या ठिकाणी आपल्याला हे रन करून घ्यायचं आहे, फिनिश करायचं. परत सेकंड एकदा त्याला रन करून फिनिश करायचं आहे. मित्रांनो, ही प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो एकदा आपला PC हा शटडाऊन करून घ्यायचा आहे, रिस्टार्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण चालू केल्यानंतर ही इन्स्टॉलर आपल्या PCला ॲक्टिवेट होऊन जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला अल्ट आणि शिफ्ट हे बटन दाबून आपल्याला आपली आपण जे मराठी इनपुट डाउनलोड केलं आहे ते या ठिकाणी ॲक्टिवेट होणार आहे. या ठिकाणी आपण अल्ट आणि शिफ्ट दाबल्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकतात. या ठिकाणी गूगल इनपुट टूल हे या ठिकाणी ॲक्टिवेट झालेलं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे अल्ट आणि शिफ्ट हे बटन दाबल्यानंतर आपल्याला या टूलचा वापर करता येऊ शकणार आहे आणि सिंपल आपण वर्डमध्ये सर्च बारमध्ये कुठेही आपण या गूगल इनपुट मराठी याचा वापर आपण करू शकणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आणि नवनवीन विषयावरील माहिती हे तुम्हाला या चॅनलला माहिती सतत मिळत असते. मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.